ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. नमस्कार. आजचा विषय आहे दत्तक कायदा. आपल्या नागपुरातील प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. सुहासिनी देशपांडे हे आजचं 33वे पुष्प गुंफणार आहे. 1989 पासून हायकोर्ट, फॅमिली कोर्ट, जिल्हा कोर्ट अशा वेगवेगळ्या कोर्टांमध्ये त्या प्रॅक्टिस करतात. केंद्र सरकारच्या ए पॅनलवर त्या काउन्सिल आहेत. तसेच LIC आणि WCLच्या पॅनलवर सुद्धा त्या आहेत. महिलांचे लैंगिक शोषण म्हणून समिती नियुक्त होत असते. मॅडम मेयो हॉस्पिटल व एम्स हॉस्पिटल नागपूरच्या कमिटीवर सन्माननीय सदस्य म्हणून आहेत. हायकोर्ट व फॅमिली कोर्टाच्या त्या मेडिएटर म्हणजे मध्यस्थ आहेत. याशिवाय बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या खेळात सुद्धा त्या निष्णात आहेत. या खेळांमध्ये त्यांनी अनेक बक्षिसं मिळवलेले आहेत. मॅडम विदर्भ लेडी लॉयर्स असोसिएशनच्या माजी सचिव आहेत आणि असोसिएशनच्या त्या सक्रिय सदस्य पण आहेत. त्या सदैव हसतमुख असतात आणि सर्वांना नेहमीच कुठल्याही विषयावरती मदत करण्यासाठी तयार आणि तत्पर असतात. आमच्या विनंतीला मान देऊन आज मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून मी रामायण त्यांचे स्वागत करते आणि त्यांचे आभार देखील मानते. आपण या विषयाला सुरुवात करावी मी आपल्यास विनंती करते. सर्वात प्रथम ग्रामायणच्या पदाधिकाऱ्यांना माझा नमस्कार आणि मला आजच्या दिवशी या विषयावर बोलण्याची संधी दिली त्याकरिता मी त्यांचे धन्यवाद मानते. हा विषय खरं तर खूप मोठा आहे. म्हणजे तो मला असं वाटतं 1 तास त्याला फार कमी पडणारा विषय आहे. त्याच्यामुळे तरी पण मी सगळे पॉइंट्स कव्हर करायचा प्रयत्न करीन. कुटुंबामध्ये हस्त खेळतं बाळ असावं असं प्रत्येक परिवाराला वाटतं. पण कुठेतरी कुठल्या परिवारात नैसर्गिकरित्या ही पूर्तता होत नाही. म्हणून त्यांनी दत्तक घेण्याचा विचार करावा किंवा करतात. कुठलंही बाळ दत्तक घेण्याकरता ते कुठल्या तरी कायद्याखाली केलं जातं. या कायद्याअंतर्गत जन्मदाते हेच दत्तक विधान करू शकतात किंवा ज्यांना पालन पोषणाचा अधिकार दिला जातो, समजा त्यांचे मूळ पालक नसतील, जन्मदाते नसतील, तर त्यांचे गार्डियन जे असतात त्यांना हे विधान करण्याचे करू शकतात. आता भारतीय संविधानाखाली प्रत्येक व्यक्तीला, मग ते बाळ असो किंवा स्त्री असो किंवा पुरुष असो, प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे. या कायद्याअंतर्गत एखाद्या कुटुंबाला मूल किंवा मुलं शोधून देणं हे म्हणजे दत्तक. किंवा एखाद्या मुलाला किंवा बाळाला आई वडील शोधून देणं म्हणजे दत्तक किंवा पालकत्व ज्याला म्हणता येईल, गार्डियन म्हणता येईल. या कायद्याअंतर्गत त्याच्या बऱ्याचशा तरतुदी सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड वेलफेअरच्या बऱ्याच तरतुदी करण्यात येत आहेत. सरळ सोपं असं त्यांचा उद्देश आहे की हा कायदा सरळ सोपा करावा. म्हणून चाइल्ड अडॉप्शन रिसोर्स इन्फॉर्मेशन अँड गायडन्स सिस्टम असं सेंट्रल गव्हर्नमेंटनी, केंद्रीय शासनाने एक तयार केलेला आहे सिस्टम, ज्याच्यात दत्तक विधानं
ही त्यांनी साधं आणि सरळ सोपं करायचा त्यांचा निश्चय आहे. तो पुढे अंमलात येणारच आहे. अजून त्यांचे त्याच्यावर विचार विनिमय चालू. त्यासाठी हा जो कारा म्हणून आहे, त्याला शॉर्ट मध्ये कारा म्हटलं जातं त्या सिस्टमला. या अंतर्गत ते आई वडिलांनी सोडून दिलेले मुलं किंवा जे मुलं ज्यांना आई वडील ज्यांचे नाही आहे, मृत आहे, अशा मुलांकरता काय सोय असावी, तर निरनिराळ्या संस्था तयार झालेल्या आहेत. त्या संस्थांच्या अंतर्गत दत्तक ही जी प्रोसिजर आहे, दत्तक घेणे ही प्रोसिजर, तिथे त्याचे नियम सगळे त्यांनी आखलेले आहे. त्या संस्थांच्या मार्फत एखाद्या जोडप्याला किंवा एखाद्या सिंगल पुरुषाला किंवा सिंगल स्त्रीला एखादं बाळ दत्तक घ्यायचंय, मुलगा दत्तक घ्यायचाय, मुलगी दत्तक घ्यायची, त्याचे सगळे तिथे प्रोसिजर आखली आहे. तसंच आपल्या पार्लमेंटने हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स म्हणजे दत्तक कायदा हा 1956 साली फॉर्म्युलेट झालेला आहे. त्या ऍक्ट खाली, कायद्याखाली त्यांनी वेगळे वेगळे सगळे रूल्स दिलेले आहेत, प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. त्या अंतर्गत एखाद्या जोडप्याला किंवा एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या स्त्रीला कसं दत्तक घेता येईल, एखादं बाळ, मुलगा किंवा मुलगी, हे त्यात सगळे नियम दिलेले आहेत. एखादा पुरुष एकटा असेल, सिंगल असेल, तर तो फक्त मुलगाच दत्तक घेऊ शकतो असा नियम आहे. किंवा एखादी स्त्री सिंगल असेल तर ती मुलगा किंवा मुलगी असं दोन्ही पैकी कुठलंही एक ती निवडू शकते. अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या स्पेशलाइज्ड एजन्सीज पण आहेत ज्या गव्हर्नमेंटच्या मार्फत चालवतात. त्यांचं तिथे जे दत्तक घेण्याकरता जे जातात पालक, त्यांचं तिथे रजिस्ट्रेशन होतं. त्यांना दत्तक देणारे ज्यांना दत्तक द्यायचं आहे त्या मुलांबाबत त्यांना त्यांच्याशी संभाषणं, त्यांच्या भेटीगाठी, असं सगळं त्यांना ते घडवून आणावं लागतं. असं नाही की गेले आणि एखादं बाळ दिसलं, आवडलं आणि दत्तक घेतलं, असं नाही. त्या बाळाशी किंवा त्या मुलाशी किंवा मुलीशी तिथे समजा तो बोलणारा असेल, मोठा असेल वयाने, तर त्याच्याशी मन जुळून येऊ द्यावं लागतं. त्याच्याशी संभाषण, त्याच्याशी भेटीगाठी रोजच्या, समजा ते बाळ जरा बोलणारं वगैरे, समजणारं वगैरे असेल, त्याचं वय असेल तसं. तान्हं बाळ असेल तर हा प्रश्न येतच नाही. तर आता दत्तक घेण्याकरता काही अटी आहेत कायद्याप्रमाणे की कोण दत्तक घेऊ शकतो. एखादा पुरुष किंवा स्त्री जे सज्ञान आहे, जे दत्तक घेऊ शकण्याच्या मनस्थितीत आहे, अशांनाच दत्तक मुलगा किंवा मुलगी घेऊ शकतो. तसंच जो दत्तक घेणारे जे पालक असतात, नवरा बायको असतील समजा, त्यांना दोघांनाही मिळून, समजा त्यांना एखाद्या संस्थेचे जे अनाथ मुलं असतात त्यांच्यापैकी कोणाला घ्यायचं असेल तर त्यांना तिथे संस्थेत जाऊन रजिस्ट्रेशन करून तिथली माहिती गोळा करून काय काय तिथल्या कंडिशन्स आहे, काय पूर्तता आहे कागदांची वगैरे, कागदोपत्री, हे सगळं पूर्ण करून मग तिकडे त्यांचं दत्तक. पण समजा नात्यात दत्तक घ्यायचं असेल, असं बरेचदा होतं की एखाद्याला 2 मुलांनंतर एक अजून इश्यू होतो किंवा 2 मुलीनंतर मुलगा होतो किंवा तिसरं मूल होतं किंवा दुसरं होतं, तर त्यांना ते दत्तक द्यायच्या त्यांची मनस्थिती असते. त्यांची स्वतःच दोघांच्या इच्छेच्या विरुद्ध तर काहीच होत नाही. नवरा बायको असतील तर बायकोची इच्छा किंवा नवऱ्याची इच्छा हे घेणं जरुरी आहे, कन्सेंट घेणं जरुरी आहे. आणि त्यांच्या इच्छेनुसार मग ते समजा नात्यात दत्तक द्यायचं असेल तर तसं डिस्ट्रिक्ट जजला पॉवर्स दिलेले आहे की ती पिटिशन त्या कोर्टात होईल, केस होईल आणि मग ते दोन्ही दत्तक घेणारे आणि देणारे असे दोन्ही बायोलॉजिकल पेरेंट्स आणि दत्तक घेणारे असे दोन्हींना
कोर्टात हजर राहून आपापले कागद जमा करावे लागतात आणि ती केस कागदांचं सगळं पुरेसं आहे का, कागद लागले असतील पिटिशनला तर त्याचा सगळा पुरावा होतो आणि मग ती दत्तकची केस पूर्ण होते आणि जे बायोलॉजिकल पेरेंट्स असतात, ओरिजिनल पेरेंट्स असतात, ते आपल्या मुलाला दत्तक देतात. आता काही गोष्टी अशा आहेत की दत्तक दिल्यावर त्या मुलाचं स्टेटस काय राहतं. दत्तक दिल्यावर, दत्तक ही प्रोसिजर पूर्ण कंप्लीट प्रोसिजर आहे. ती जर प्रोसिजर पूर्ण झाली तर त्याच्यात त्या जे दत्तक घेणारे पेरेंट्स आहे, आई वडील आहे, त्यांचे सगळे पुढचे जे राईट्स असतात प्रॉपर्टीमध्ये, पैशाच्या याच्यात, सगळ्या व्यवहारात त्या मुलाचा अधिकार होतो. कायदा हे म्हणतो की एखाद्या अडॉप्टेड मुलाला सगळे राईट्स मिळतात, त्या ज्या आई वडिलांनी त्यांना अडॉप्ट केलं असतं किंवा ज्या माणसांनी अडॉप्ट केलं असतं किंवा एका स्त्रीनी अडॉप्ट केलं असतं. आता आपण बरेचदा ऐकतो की एका अनमॅरिड बाईनी दत्तक घेतलं तर तिला ती सगळी पूर्तता करावी लागते, सगळे कागदोपत्री सगळे व्यवहार करावे लागतात आणि मग त्याची जर पूर्तता झाली तर मग ते दत्तक ही प्रोसिजर पूर्ण होते. आता बरेचसे असे मुलं आहेत की जे आई वडिलांनी सोडून दिलेले मुलं असतात. रस्त्यावर बिचारे काही काही लहान मुलं दिसतात आपल्याला जे एकटे फिरतायत वगैरे. अशा वेळेस गव्हर्नमेंटच्या, सरकारच्या ज्या एजन्सीज आहे ते लोक त्या मुलांचं पालन पोषण करतात आणि त्यांना दत्तक द्यायचं असेल कोणाला तर त्याच्याकरता त्यांना आधी त्यांच्या आईवडिलांना शोधणं हे जरुरी असतं. म्हणजे कुटुंबाचा शोध घेणं हे त्यांचं पहिलं कार्य असतं. मग आता तो शोध कसा घेतील आहे. समजा तो मुलगा एखादा असेल 10-12 वर्षाचा आणि त्याला चालता बोलता येत असेल, समजत असेल, तेवढी त्याची मानसिकता असेल तर तो सांगू शकतो की मी अमुक शहरात राहत होतो, माझे अमुक आई वडील होते किंवा आता ते नाहीयेत, ते गेले वगैरे वगैरे. अशा वेळेस त्या एजन्सीजला किंवा त्या सरकारच्या ज्या नियमांखाली असलेले जे काही NGOs म्हणा किंवा सोशल वर्कर्स आहे त्यांना त्या मुलाचा फोटो पेपरात द्यावा लागतो. ज्या ज्या शहरांमध्ये तो सांगतो की इथले या शहरात आहे किंवा जिथे तो सापडला त्या शहरात आणि तो जे सांगतोय त्या शहरात, अशा 2-3 शहरात त्यांना त्या न्यूजपेपर्स मध्ये फोटो द्यावे लागतात. आणि समजा एखादा आलाच, वडील किंवा आई आलीच की हा माझा मुलगा आहे, तरच मग ते त्या मुलांना त्या आई वडिलांजवळ द्यावं लागतं. नाही समजा ही क्रिया फोटो केल्यावर जी प्रक्रिया आहे ती जर कोणी आलं नाही समोर तर मग अशा मुलांना दत्तक देण्यात ते पात्र ठरतात. अशा वेळेस पोलिसांचा पण रिपोर्ट मागवला जातो. तिथे पोलीस सर्वे करतात आणि ते पूर्ण तपासणी करून त्या मुलाबाबतचा एक रिपोर्ट सादर करतात. याप्रमाणे दत्तकची जी प्रक्रिया आहे ती केल्या जाते. आता दुसरी अशी गोष्ट आहे की हे कन्व्हेन्शन जे आहे ज्याच्यात इंटर कंट्री अडॉप्शन म्हणजे आंतर देश दत्तक, पूर्वी हा कायदा नव्हता, पण हे कन्व्हेन्शन झाल्यावर आंतर देशातले दत्तक देणं घेणं मुलं हे आता उपलब्ध आहे. म्हणजे आता एखाद्या भारतीय नागरिकाला अमेरिकन मुलगा घेता येतो किंवा अमेरिकन नागरिकाला भारतीय मुलगा दत्तक घेता येतो, मुलगा किंवा मुलगी. आता बरेचदा असंही होतं की एखाद्या समितीने किंवा एखाद्या बालकल्याण समितीने समजा तो घोषित केला की हा निराधार आहे, याला आई वडील नाहीये आणि त्याला दत्तक दिल्या जातं. तर असेही प्रावधान आहे की समजा त्याच्यानंतर पब्लिकेशन वगैरे झाल्यावर जर खरे आई वडील आले तर त्या खऱ्या आई वडिलांनाही त्या पुरावे द्यावे लागतात कागदोपत्री की हा आमचा मुलगा आहे, हरवला होता किंवा काय जे काय आहे ते, आणि मग अशा वेळेस त्यांना तो मुलगा किंवा मुलगी वापस देतात.
आता पूर्वी हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट होता, म्हणजे हिंदू दत्तक कायदा जो आहे तो होता मूळ. त्या हिंदूमध्ये जे हिंदू, बौद्ध, पारसी एवढे जे आहे यांना ते दत्तक कायदा लागू होता. पण याच्यात मुस्लिम किंवा ख्रिश्चन लोकांना हा कायदा लागू नव्हता. म्हणून त्याच्यानंतर ज्युएनाईल जस्टिस ऍक्ट आला, जो सर्वांना त्याचा फायदा होऊ शकतो. सर्व धर्म त्याच्यात मोडू शकतात. आता जसे धार्मिक कायद्यांप्रमाणे प्रत्येक विवाह कायदा हा प्रत्येक धर्माचा वेगळा आहे, तसा पूर्वी हिंदू धर्माचाच कायदा होता. पण ज्युएनाईल जस्टिस ऍक्ट आल्यामुळे आता हा भेदभाव राहिला नाही की ह्या धर्माचा या कायद्याला फायदा होऊ शकतो का, किंवा हा धर्म या कायद्याखाली मोडू शकतो का. त्याच्यामुळे तो एक प्रश्न आता मिटला आणि ज्युएनाईल जस्टिस ऍक्टच्या खाली कुठल्याही धर्माचे दत्तक मुलगा किंवा मुलगी, कुठलाही धर्म किंवा धर्माचे लोक आई वडील दत्तक घेऊ शकतात. आता मुलांची मानसिकता, मुलांची मानसिकता हा विषय हिंदू दत्तक कायद्यामध्ये नाहीये, पण एक मी जनरल हा विषय मांडते की मुलांची मानसिकता. आता बरेचदा नवरा बायको दत्तक घ्यायला कुठल्या संस्थेकडे जातात, तिथे त्यांना चॉईस दिला जातो की हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, त्यांना जे त्यांच्या अटी असतील किंवा ज्यांना त्यांची इच्छा असेल, जे काय चॉईस हवा असेल त्यांना, तर अशा वेळेस त्यांना मुलं दाखविण्यात येतात आणि त्यांना त्या मुलांमधनं ते जे काही निवडतील आहे त्यांच्याशी त्यांना आधी संवाद साधायला लावतात. कारण काय, तो मुलगा, त्या मुलाला हे नवीन होणारे आई वडील नवीन, आई वडिलांना तो मुलगा नवीन, त्याच्यामुळे एकदम दत्तकची प्रक्रिया एकदम न करता आधी त्या मुलाशी त्याचा स्वभाव, त्याचं वळण, त्याच्या सवयी या सगळ्या जुळून घ्यायला, समजून घ्यायला त्या पालकांना तसा वेळ दिला जातो आणि ते तसा प्रयत्न करतात. प्रयत्न केल्याशिवाय त्या मुलांशीची मानसिकता जाणून घेणं आणि त्याच्यात ऍडजस्ट करणं हे फार कठीण आहे. असं नाही की गेले दत्तकची प्रोसिजर केली, तो मुलगा उचलून आणला, नाही. त्या मुलाची किंवा मुलीची तेवढी मानसिकता हवी, तेवढी तयारी हवी. त्या तयारी करता त्यांना त्याच्याशी संभाषण, रोजचं भेटणं, त्यांच्याशी त्याच्या सवयी बघणं, त्याच्याशी बोलणं, त्याला काय आवडतं काय नाही, ही गोष्ट, त्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्या मुलाचा किंवा दत्तक जाणाऱ्या मुलाचा किंवा मुलीचा दृष्टिकोन कसा आहे, हा सगळा भाग त्या संस्थेला तसा करून घ्यावा लागतो आणि त्या आई वडिलांना, दत्तक घेणाऱ्या आई वडिलांना पण ही प्रोसिजर पाळावी लागते. हा जो कायदा आहे दत्तक कायदा, हा खूप म्हणजे मोठा असला तरी चाइल्ड फ्रेंडली म्हणता येईल. म्हणजे कसं की मुलांशी फ्रेंडली नातं जुळवून घ्यायला. कारण ही प्रोसिजर म्हटलं तर सोपी आहे आणि दत्तक मुलांना अडॉप्ट करणं, त्यांच्या सवयींसकट हे सगळं अडॉप्ट करणं हे कठीण आहे. म्हणून त्याला चाइल्ड फ्रेंडली असं म्हटलं जातं. आता या कायद्यात असं म्हटलंय की जे दत्तक मुलं जातात आई वडिलांबरोबर, त्यांच्याशी जो एक आपसातला कॉन्ट्रॅक्ट असतो, मी कायद्याच्या भाषेतला कॉन्ट्रॅक्ट नाही म्हणणार, आपसातल्या स्वभावाचा म्हणा किंवा दृष्टिकोनाचा जो कॉन्ट्रॅक्ट असतो, तो एकमेकांना समजून घेण्याचा आणि त्याला तसं त्याचं पालन पोषण करण्याचा तो कॉन्ट्रॅक्ट असतो. आता कायद्याप्रमाणे त्या पालकांचं पुढे जे प्रॉपर्टी असेल, पैसा असेल, जे काय असेल, दत्तक घेतलेल्या त्या मुलांना तेच अधिकार असतात
तेच अधिकार मिळतात जे त्यांचे समजा स्वतःचे मुलं असते, बायोलॉजिकल मुलं असते, तेच अधिकार या दत्तक मुलांनाही मिळतात. समजा आता एखादा पुरुष आणि स्त्री, नवरा बायकोंनी एखाद्या मुलाला दत्तक घेतलं आणि काही दिवसांनी दोघांपैकी एकाचा मृत्यू होतो. अशा वेळेस समजा तो पुरुष दुसरं लग्न करत असेल किंवा ती स्त्री दुसरं लग्न करत असेल, तर जो दुसरा नवरा किंवा दुसरी बायको असेल, त्यांची परमिशन आधी त्यांना हे उघडकीस आणावं लागेल की हा दत्तक मुलगा आहे आणि त्यांचा कन्सेंट असेल, त्यांचा होकार असेल तरच ते लग्न करू शकतात. कारण तो जो दत्तक घेतलेला मुलगा आहे त्याला तर आई वडील पहिले दत्तक घेणारे आई वडील होते. आता देवाच्या यांनी एखादा कोणी समजा मृत्यू पावलं, तर अशा वेळेस जो कोणी दुसरं लग्न करेल त्याला संमतीने आणि तिला ज्यांच्याशी लग्न करतात त्यांना सगळं सांगून मोकळ्याने तरच त्यांना ते मुलगा त्यांचा दत्तक म्हणून व्हॅलिड मानल्या जाईल. एकदा दत्तक प्रक्रिया झाली पूर्ण की ती परत कॅन्सल होत नाही. कायद्यामध्ये तशी तरतूद आहे की एकदा दत्तक गेलेल्या मुलाचं दत्तक प्रोसिजर म्हणजे अडॉप्शन हे कॅन्सल होत नाही. कारण ते जे दत्तक अडॉप्शनचं डीड आहे ते रजिस्टर्ड असतं, ते कोर्टासमोर मान्य झालेलं असतं. एकदा कोर्टामध्ये केस केल्यावर त्याचं एक सर्टिफिकेट कोर्ट देतं त्या आई वडिलांना आणि त्याच्यामुळे त्या सर्टिफिकेटला मान्यता असते. ते सर्टिफिकेट किंवा तो डॉक्युमेंट इज अ रजिस्टर्ड डॉक्युमेंट आणि त्याला कॅन्सलेशन नाही. असं पण नियम आहे कायद्यात की दत्तक घेणारे आणि दत्तक देणारे हे पैशातनी काही पण एक्सचेंज करणार नाही. बिना पैशाचं दत्तकाची प्रोसिजर करतील. मी सुरुवातीला मध्ये बोलली होती की इंटर कंट्री अडॉप्शन म्हणजे आता सोपं झालेलं आहे. म्हणजे एखाद्या अमेरिकन किंवा आता बरेचदा आपल्या इथल्या संस्था आहेत काही काही जिथे फॉरेनर्स येऊन दत्तक घेऊन जातात. त्याच्यामुळे या हे कन्व्हेन्शन जे आहे त्याच्या खाली कुठल्याही देशातल्या नागरिकांना इतर देशातल्या मुलांना दत्तक घेण्याचं प्रावधान आहे. तसंच ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट खाली कुठल्याही धर्माच्या पालकांना दत्तक घेण्याचं सोय केलेली आहे. हा झाला कायदा. मला एक कवी ग्रेस यांचं 2 ओळी मला म्हणाव्याशा वाटतात. बेटावरून परतायचं असेल तर आपणच होडी व्हायला हवं. म्हणजे तुम्हाला जन्म तुम्ही जर मुलांना देऊ नाही शकलात तर तुम्हाला दत्तक घेणाऱ्यांना आपला जन्म दिलेल्या बाळासारखं त्यांना आपल्याला प्रेम, लळा आणि त्यांचे हक्क सगळे द्यायला पाहिजे. आता बरेचदा असं होतं की जे मुलं असतात बालकल्याण समिती किंवा इतर निराधार घोषित असलेले जे मुलं आहेत. आता निराधार मुलं म्हणजे कुठे सापडलेले, ज्यांना आईवडील नाहीये, जे रस्त्यावर सापडलेले वगैरे असतील. अशा वेळेस त्यांचा बरेचदा पालक येतात त्यांचा जन्माचा दाखला मागतात. मग आता ती समिती किंवा ती संस्था जन्माचा दाखला कुठून आणेल? शक्यच नाही, कारण ते निराधार आहेत, कुठेतरी सापडलेले आहेत, हरवलेले मुलं आहेत. मग आता अशा वेळेस काय प्रक्रिया आहे? अशा वेळेस डॉक्टरांना बोलवल्या जातं. डॉक्टर त्या मुलाची तपासणी करतं, मुलाची किंवा मुलीची. आणि आता सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे त्याच्यामुळे डॉक्टरांना अंदाज येतो की याचा जन्म हा किती वर्षाचा असेल किंवा ज्या टेस्ट असतात काही ब्लड टेस्ट त्याच्यावरनं वयाचा अंदाज काढला जातो
आणि त्या अंदाजाप्रमाणे त्यांना जन्माचा दाखला दिला जातो. याप्रमाणे ही प्रक्रिया अतिशय सोपी केलेली आहे आणि अजूनही सोपी करण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा अशा संस्था आणि NGOज आहे, सोशल वर्कर्स आहे, जे याच्यात पुढाकार घेऊन खूप सुंदररित्या कामं चालू आहेत. तर याप्रमाणे हा कायदा आहे. मला असं वाटतं मी या कायद्याच्या अंतर्गत सगळं काही कव्हर केलेलं आहे. बुजवणे साहेब, समजा काही प्रश्न उत्तर असतील तर मला सांगा. हॅलो. काही प्रश्न उत्तर सेशन आहे का सर? नाही, अजून तर काही क्वेश्चन नाही आहे. बर, आले तर मी या ठिकाणी डिस्प्ले करतो तुम्हाला. चालेल. तुम्हाला अजून या विषयावर जर काही माहिती सांगायची असेल तर कंटिन्यू करू शकता. बर, तसं तर मी कव्हर केलेलं आहे सर, कारण हा म्हणलं तर कायदाच कलम छोटे आहेत पण डिस्कशनला खूप आहे. तसं तर मी कव्हर केलेलं आहे सर, कारण हा म्हणलं तर कायदाच कलम छोटे आहेत पण डिस्कशनला खूप आहे. याच्यात आलेले आपले अनुभव वगैरे आपण सांगू शकता. अनुभव तर तसे मला पर्सनली नाहीये, म्हणजे टू बी फ्रँकली, पण याच्या ज्या केसेस डिस्ट्रिक्ट जज कडे त्या केलेल्या आहेत. याच्या केसेस डिस्ट्रिक्ट जज कडे होतात आणि त्याच्यात डिस्ट्रिक्ट जज एक सर्टिफिकेट इश्यू करतात, अडॉप्शन सर्टिफिकेट. आता प्रश्न आलेला आहे, कागदपूर्ती म्हणजे काय, कुठले प्रूफ लागतात? कागदपूर्ती म्हणजे ज्यांना घ्यायचंय त्यांचं स्वतःचा रेसिडेन्शियल ऍड्रेस, ते स्वतः काय करतात, त्यांचे डॉक्टर्सचे सर्टिफिकेट, कारण दत्तक घेणारे पालक पण सुदृढ हवे, त्या दत्तक घेणाऱ्या मुलामुलीची काळजी घेण्या इतपत त्यांचे डॉक्टर्सचे सर्टिफिकेट, त्यांचा पत्ता, त्यांच्या घराचा ऍड्रेस आणि त्यांचे इन्कम सोर्स, हे सगळे कागदपूर्ती हे लागतात, प्रूफ लागतात. इन्कम सोर्स दत्तक घेताना मुलगा मुलगी असा काही भेद होतो का? मंजुषा, चॉईस असतो, तो चॉईस असतो. भेद आपण करतो ना, भेद आपण करतो, मनुष्य करतो. एखादा कपल जर गेलं, त्यांना मुलगा हवा असेल तर तिथे जे मुलं असतील अवेलेबल त्यातनं त्यांना चॉईस दिला जातो, किंवा मुलगी हवी असेल तर त्यांना तसा चॉईस दिला जातो. भेद नाही म्हणता येणार याला. दत्तक घेताना भेद नसतो, त्यांची इच्छा असते. एखाद्या जोडप्याला मुलगा हवा आहे की मुलगी हवी, त्यांची इच्छा. रश्मी चिंचणीकर, आई वडिलांच्या वयाचा आणि दत्तक मुलांचे वय याबाबत माहिती द्याल का? जे दत्तक घेणारे आई वडील आहेत ते कमीत कमी 21 वर्षाने मोठे हवे. 21 वर्षाने ते मोठे हवे दत्तक घेणाऱ्या मुलामुलीपेक्षा. 21 वर्षाने मोठे हवे. 21 वर्षाने ते मोठे हवे. 21 वर्षाचा फरक हवा.
अभारतीयांनी दत्तक घेण्याचे प्रमाण काय? म्हणजे नाही तेच आहे विदेशातली ना, बरोबर आहे. त्यांनाही तिथल्या ज्या एजन्सीजच्या मार्फतच हे सगळं कार्य होतं. त्यांच्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही एजन्सीज नेमलेल्या असतात, जसं आपल्या इथे कल्याण समिती आहे, बाल कल्याण समिती आहे, तशा तिथल्याही समिती असतील त्यांच्या गव्हर्नमेंटच्या अंतर्गत, त्यांच्या मार्फतच होतं, असं डायरेक्ट नाही होत. गव्हर्नमेंटच्या नेमलेल्या रजिस्टर्ड समितींच्या मार्फत हे सगळे कामं होतात आणि त्या आपल्याकडे जसे कागद लागतात तसेच त्यांच्याहीकडनं सगळे कागद बोलवल्या जातात. त्या कागदांची पूर्तता झाली तरच ती प्रोसिजर पूर्ण होते. मग यांना कसं समोर मॉनिटर केलं जातं जे विदेशातील आहे, कारण ते तर आपल्या देशात राहत नाही. नाही मुलगा ते येतात ना, ते येतात ना, ते स्वतः येतात. नाही, मुलाची सुरक्षा किंवा इतर ज्या गोष्टी आहे की ते व्यवस्थित त्याला पालन पोषण करून राहिले किंवा नाही वगैरे. नाही तेच मी सांगितलं ना, की जे दत्तक घेणारे जे आईवडील असतात त्यांचं आणि मुलांचं ट्युनिंग, संभाषण म्हणा किंवा भेटी म्हणा, असं आज आले आणि उद्या गेले असं नाही. त्यांना इथे राहावं लागतं, त्यांना त्याच्याशी जुळवून घ्यावं लागतं. समजा तो मुलगा किंवा मुलगी खुशीनी गेला तर समजायचं की त्यांचं चांगलं जुळलंय म्हणून. त्यालाही थोडा वेळ द्यावा लागतो. आणि त्या एजन्सीज ज्या आहे किंवा समिती आहे किंवा संस्था आहे, ते पण त्या दत्तक जे मुलं आहेत, निराधार मुलं आहेत, त्यांच्याशी त्यांचं रोजचं त्यांना तशी शिकवणी किंवा त्यांना तसं वागणूक देणं किंवा त्यांना समजवणं हे सगळं त्यांचा कार्यभार असतो. सुरेखा सराफ त्यांनी विचारलंय, पालकांना जसे कायद्याने वागावे लागते तसे पाल्यासाठी आहे का? म्हणजे जो दत्तक जातो त्याच्यासाठी पण आहे का? नाही, त्याच्यासाठी कसा तो तर मायनर आहे. समजा मायनर असेल तर त्याला काय, मेजर असेल तर त्याला तर मग मेजर 18 वर्षाच्या वरील असेल त्याला स्वतःलाच कळतं की काय चांगलं आणि काय वाईट आहे. त्याच्या संमतीशिवाय तो दत्तक दिला जात नाही. समजा तो एखाद्या एजन्सीमध्ये एखादा 18च्या वर मुलगा किंवा मुलगी असेल, तिची इच्छा असेल तरच त्यांना दत्तक दिल्या जाईल. आणि जे मायनर असतात त्यांच्याकरता काही असे कायदे नाही. वागणुकी करता ते तर आई वडिलांना त्यांना घडवणं आहे आता पुढे. बरोबर आहे. कमीत कमी किती वार्षिक उत्पन्न असावं असा काही नियम आहे का? नाही, असा नियम तर नाहीये, पण ते मुलांचं पालन पोषण चांगलं करू शकतील असा जर ते पटवून देऊ शकतील तरच मग ते दत्तक त्यांना मिळेल. आर्थिक समजा आता ते आर्थिकदृष्ट्या कमी असतील तर असं थोडी आहे. आता ज्यांना स्वतःची मुलं होतात तर ते आर्थिकदृष्ट्या सगळे सुदृढ नसतात ना, गरीबही असतात, तेही आपल्या मुलांचं पालन पोषण करतात. तेच बघितलं जाईल की हे त्या दत्तक जाणाऱ्या मुलाचं पालन पोषण करू शकतील का व्यवस्थित. सध्या प्रश्न नाही आलाय. झालेले आता झालेले आहे, जेवढे आलेले होते ते प्रश्न. चालेल. याच्यामध्ये पालकांचं मग समुपदेशन वगैरे असं काही होतंय का पहिले? हो, पालकांची मानसिकता म्हणजे त्यांची मानसिकता पाहायला जाईल की बा यांना खरंच दत्तक घ्यायचं आहे का, किंवा घ्यायचं असलं तर हे त्या दत्तक जाणाऱ्या मुलाचं किंवा मुलीचं पालन पोषण व्यवस्थितरित्या करू शकतील का, म्हणजे ते मानसिकरित्या सुदृढ आहेत का. म्हणजे मी तेच सांगितलं आधी, कायद्यात असं म्हटलंय की जो मानसिकरित्या सुदृढ आहे आणि जो मेजर आहे हेच व्यक्ती, पुरुष किंवा स्त्री,
किंवा नवरा बायको दत्तक घेऊ शकतात. संजयजी विचारतात, अपंग मुलांना दत्तक घेताना काही वेगळे नियम आहे का? वेगळे नियम म्हणून नाहीये, पण त्यांची मानसिकता हवी त्या आईवडिलांची की त्या अपंग मुलाला ते चांगल्यारीत्या औषध पाणी करून किंवा त्याचं चांगलं पालन पोषण करू शकतील असं एवढं तर निश्चितच त्याची तपासणी होईल. आणि शिवाय त्यांची संमती, स्वतःची कन्सेंट, की त्यांना जर चालत असेल एखाद्या अपंग मुलाला दत्तक घेणं तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्टच नाही. दत्तक प्रोसेसला 2-3 वर्ष लागतात ना? नाही. म्हणजे बरंच असं आहे का? नाही नाही असं नाही. जर सगळ्या गोष्टींची पूर्तता होत असेल, कागदोपत्री म्हणा किंवा भेटीगाठी, जे मी आधी बोलले की बुवा त्या मुलांशी ट्युनिंग जुळणं मुलाशी किंवा मुलीशी, आणि ते समजा जर सगळं व्यवस्थित होत असेल तर इतके वर्ष लागत नाही. काही महिन्यांमध्येच ते प्रोसेस पूर्ण होऊन जाते. हा महत्वाचा प्रश्न विचारलाय मंजुषा ताईंनी. दत्तक मुले व पालक यांच्यात काही वाद असल्यास पुढे काय? हा जर तरचा झाला प्रश्न, म्हणजे पुढे जर झाला तर खऱ्या आई वडील आणि मुलांमध्येही वाद होतात, पण ते कसा त्याचा निपटारा करायचा हे दत्तक जे घेणारे पालक आहेत हे त्यांच्या मानसिकतेवर सगळं डिपेंड करतं. त्यांनी ते समजून घेऊन, कारण बाहेरच्या मुलाला तुम्ही घरात आणताय, त्याला दत्तक म्हणून तुम्ही मुलगा समजताय किंवा मुलगी समजताय, तेवढी तर मानसिक तयारी त्यांची असायला हवी, त्यांचा तसा दृष्टिकोन असायला हवा. मग दत्तक घेईपर्यंत दत्तक, आणि एकदा तो तुमच्या फॅमिलीत आला त्याच्यानंतर तो तुमच्या रक्ताच्या मुलासारखा त्याला आपण घडवणं हे महत्वाचं आहे. पालकांचं सगळं याच्यावर डिपेंड करतं. वेळ कमी करता येणार नाही का? आता रश्मिताईंनी परत विचारलं. कसला वेळ? प्रोसेस बद्दल म्हणत आहे. नाही तेवढा वेळ लागणारच, कारण कागद जमा करणे आणि मी ज्या गोष्टी सांगितले त्याला, समजा तो निराधार मुलगा असेल एखाद्या संस्थेत, अनाथ असेल एखाद्या संस्थेत असेल तो, तर त्याचे सगळे कागदपत्र गोळा करणे, आणि बरेचदा असं होतं की परगावच्या लोकांना घ्यायचं असतं, मग ते कागदोपत्रांच्या देवाणघेवाणीत जो काही वेळ जातो तेवढाच तो कमी करण्याचा प्रयत्न. म्हणजे कसं की ते आपल्या हातात आहे, आपण किती कागद आपले कसे, म्हणजे पूर्तता आहे की नाही कागदोपत्रांची. धन्यवाद सुहासिनी ताई. आपण या इतक्या महत्वाच्या विषयावर आज मार्गदर्शन केले. ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो, आणि आपले सहकार्य असेच आम्हाला यापुढे लाभेल ही अपेक्षा करतो. मनपूर्वक धन्यवाद आपले. येस, आणि तुम्हाला पण धन्यवाद, आणि मला संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. धन्यवाद. खूप धन्यवाद सुहासिनी थँक्यू. मॅडम. निसर्गाने अन्याय केला तरी पण कायद्याने काही व्यवस्था करून दिली आहे, अगदी हे हायलाइट अगदी करून आपण खूप छान विषय सांगितला आणि प्रश्नांची उत्तरं पण समर्पक दिलीत. ग्रामायणच्या वतीने आणि मी माझ्या व्यक्तिशः आपली आभारी आहे. थँक्यू.